आपण आत्ताची जी निवडणूक लढवत आहात ती कोणत्या बेसवर तुम्ही निवडणूक लढवला, म्हणजे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीसाठी सामोरे चाललाय? मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. कारण की मी इतके दिवस बघतोय आमच्या कॉलनीत बऱ्यापैकी अजून कामं राहिलेले आहेत. जेणेकरून गणेश कॉलनीला आपलं येण्याचा विषय राहिलेला आहे आणि तिथं लाईटीची पण अजून व्यवस्था नाही, रस्त्यांची पण नाही, पाणी पण बऱ्यापैकी म्हटलं की काय 15-20 मिनिट अर्ध्या तासाच्या येतच नाही. भरपूर समस्या आहेत. याच्या अगोदर पण लोकप्रतिनिधी होते त्यांनी पण काय एवढा बरा म्हणावा असा एवढा त्यांनी हे केलेला नाही आणि त्याच्या माध्यमातून जर अपक्ष म्हणून माझ्याकडून जे होता येईल तेवढं मी प्रयत्न करत राहील आणि जे गोरगरिबांचे किरकोळ जे समजा संजय गांधी निराधार योजने असू दे किंवा श्रवणबाळ असू दे किंवा तुमचे बांधकाम कामगार असू दे, त्या माध्यमातून मी लोकांचे बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आणि निवडून आल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी आपल्याकडून काय करणार आहे? जे होता येईल तेवढं माझ्यामार्फत होता येईल तेवढं मी त्यांची सेवा करत राहील आणि त्यात बऱ्यापैकी जे ह्याच्या ज्या योजना आहेत लोकांच्यापर्यंत पोहोच करायच्या, जे लोकप्रतिनिधी नाही करत ते मी आत्ता नसतानासुद्धा मी केलेलं आहे आणि मी एखादं समजा अपक्ष म्हणून निवडून जर आलो, माझ्याकडं होता येईल तेवढं मी त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेन. निवडून आल्यानंतर कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहात का अपक्ष म्हणूनच तुम्ही काम करणार आहात? जर निवडून मी आल्यानंतर जर अपक्ष म्हणून माझं जर कामं होत असतील तर मी अपक्ष राहील किंवा सत्तेत जे आहेत त्यांचे सत्तेनं होत असेल तर ते विचार करून मग पुढे काय करायचं आहे ते.